सगळ्यांना आवाज येतो? सगळ्यांना आवाज? हॅलो, आवाज येतो सगळ्यांना? छान. काय छान. हे पोपट, हे चिमणी. बरोबर. हे सगळे काय ते सगळे पक्षी. बरोबर. छान. हे सगळे काय पक्षी. मग या पक्ष्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आज आपण शिकणार आहोत. बरोबर. सगळे लक्ष द्या. हे काय मोर, पोपट, चिमणी हे सगळे काय पक्षी. बरोबर. सगळे काय पक्षी आहेत. मग या मोराला, पोपट, चिमणी यांना काय इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आज आपण शिकणार आहोत. तर पहिला पक्षी कोणता आहे? दिसते सर्वांना? मोर. बरोबर. मोर. बरोबर. मग मोराला इंग्रजीमध्ये काय नाव आहे? पीकॉक. काय म्हणतात? पीकॉक. मोराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? पीकॉक. काय? पीकॉक. PEACOCK. पीकॉक म्हणजे मोर. बरोबर. मोर या चार्टमध्ये तुम्हाला कुठे दिसते मोर? छान छान. बरोबर. हे काय मोर? मोर हा आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. बरोबर. मग मोराला इंग्रजीमध्ये पीकॉक म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा पक्षी कोणता आहे? चिमणी. चिमणी. बरोबर. मग या चिमणी त्या चार्ट मध्ये कुठे दिसते तुम्हाला? कुठे दिसते? चिमणी. बरोबर. काय? चिमणी. मग चिमणीला इंग्रजीमध्ये काय नाव आहे? काय नाव आहे चिमणीला इंग्रजीमध्ये? स्पॅरो. स्पॅरो म्हणजे चिमणी. तुम्ही सगळ्यांनी बघितली चिमणी? सगळ्यांनी? बरं. मग त्या चिमणीला इंग्रजीमध्ये काय नाव आहे? स्पॅरो. स्पॅरो म्हणजे चिमणी. पुढचा पक्षी काव. छान छान. हे काय? कावळा. मग कावळा रंग कसा? काळा. बरोबर. काय करते? शोधणार. छान. बरं. मग या कावळ्याला इंग्रजीमध्ये काय नाव आहे? क्रॉ. CROW. क्रॉ म्हणजे कावळा. त्याच्या आतमध्ये कुठे आहे? छान. कावळा. कावळ्याला क्रॉ म्हणजे कावळा. सर्वांना येतं लक्षात? आता पुढचा पक्षी पोपट. बरोबर. काय? पोपट. पोपटाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? पॅरट. पॅरट म्हणजे पोपट. काय? पोपट. बरोबर. त्या चार्टमध्ये कुठे दिसते पोपट? बरोबर. बरोबर. पोपटाची चोच कशी असते? लाल. बरोबर. मग पोपटाला इंग्रजीमध्ये पॅरट म्हणतात. आलं लक्षात? पुढचा पक्षी आहे हंस. हंस. काय? इथे हंस या चार्टमध्ये कुठे दिसतो तुम्हाला? हंस कसा आहे? पाणीमध्ये, शांत पाण्यामध्ये पोहतात. बरोबर आहे. हंस पक्षी. वातावरण एकदम शांत, झाडे, मोठा तलाव, एकदम शांत वातावरण कसं पोहतात. बरोबर. तुम्ही सर्वांनी पाहिले हंस? पाहिले? कसं शांत वातावरणामध्ये पोहत असतात. बरोबर. मग इथे कुठे आहे हंस? इथं आहे. या हंसाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? स्वान. स्वान म्हणजे हंस. तुम्ही टीव्हीवर बघितले? शांत वातावरण असते, झाडं खूप, पाणी, भरपूर पाणी. त्या पाण्यामध्ये पोहत असतात. त्या हंसाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? स्वान म्हणजे हंस. पुढचा पक्षी आहे घुबड. बरोबर. पाहिला? बरोबर. कसं? बरोबर.
मग इथं कुठं आहे चार्टमध्ये? हा, घुबडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? औल. औल म्हणजे घुबड. OWL, औल म्हणजे घुबड. कसं सांग बरोबर? हा, औल, औल म्हणजे घुबड. पुढचा पक्षी आहे गरुड. पाहिला तुम्ही? खूप उंच आकाशामध्ये, बरोबर? उंच आकाशामध्ये उडतो. हा, छान. मग तिथे कुठं दिसतंय चार्टमध्ये? कुठं आहे हे? हा, कोणता आहे? गरुड. गरुड का उंच आकाशामध्ये उडतो, बरोबर? मग गरुड हे नाव काय? मराठी, बरोबर? मग गरुडाला इंग्रजीमध्ये काय नाव आहे? ईगल. काय? ईगल. ईगल म्हणजे गरुड, बरोबर? आता पुढचं आहे बगळा. हा, छान. कुठं कुठं असते? शेतामध्ये, पाणी देते वेळ जमिनीला, किडे वेचून खाण्यासाठी, बरोबर? कुठं आहे? बगळा आहे तिथं. तिथं कुठे दिसते चार्टमध्ये बगळा? हा, बगळा, बरोबर. बगळा काय करते? शेतामध्ये पाणी देते वेळेस आजूबाजूला येते, बरोबर? काय करते? किडे वेचून खाते. त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? क्रेन. क्रेन म्हणजे बगळा. क्रेन काय? त्याचे पाय उंच असतात, बरोबर? चोच मोठी असते, म्हणून त्याला क्रेन म्हणतात. क्रेन म्हणजे बगळा. आज आपण काय शिकलो? पक्ष्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते, बरोबर? सर्वांना आलं लक्षात? सर्वांना? छान.